इंद्रायणी नदीपात्रात भराव टाकून बांधलेले 36 बंगले पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने अवघ्या 3 तासात भुईसपाट केले। सुप्रीम कोर्ट आणि एनजीटीच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। पूररेषा असताना निवासी म्हणजेच आर झोन म्हणून भाजपच्या नेत्याने इथे 5 एकरात प्लॉटिंग करून 30 ते 40 कोटी कमावले आणि लोकांना फसवले। दरम्यान कारवाईच्या वेळी नेते फरार झाले आणि आयुष्य उद्ध्वस्त झाल्याने सर्व कुटुंब अक्षरशः ढसाढसा रडली। 11 पोकलेन आणि 500 वर पोलिसांच्या बंदोबस्तात सकाळी 6 वाजता सुरू केलेली कारवाई अवघ्या 3 तासात संपली। महापालिका आयुक्त शेखर सिंह यावेळी उपस्थित होते। रिव्हर रेसिडेन्सी सोसायटी बांधकाम केलेल्या बिल्डरने नदीत भराव टाकला होता। महापालिकेने त्यांना नोटीस बजावली होती। दरम्यान याच ठिकाणी 5 एकराच्या भूखंडाचा व्यवहार भाजप नेत्यांनी केला। जरे ग्रुप आणि भाजप नेता यांनी मिळून 100 प्लॉट पाडले आणि निवासी भूखंड म्हणून 20 ते 30 लाख रुपये गुंठ्याने विकले। विकासकाने तिथे रस्ता, ड्रेनेजची सोय केली आणि नागरिकांनी तिथे बंगले बांधले। 2018 पासून ही बांधकामे सुरूच होती। महापालिका बीट निरीक्षक, कार्यकारी अभियंता, प्रभाग अधिकारी यांनी पैसे घेऊन त्याकडे दुर्लक्ष केले। या प्रकरणात प्रथम हरित न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला। नदीतील भराव काढून 36 बंगले पाडून टाका आणि 5 कोटी दंड वसूल करण्याचा आदेश त्यांनी दिला। महापालिकेने या सर्व घरमालकांना 15 दिवसांची नोटीस दिली होती। 8 दिवसांपासून त्या परिसरात माईकवर अनाउन्समेंट सुरू होती। 2 दिवसांपूर्वी सर्व घरांचे नळ व वीज कनेक्शन तोडले। आज सकाळी 6 वाजताच महापालिकेचा सर्व फौजफाटा आला आणि 3 तासात 36 बंगले मातीमोल केले। महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना विचारणा केली असता न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली आहे। महापालिकेचे जे कोणी कर्मचारी अधिकारी दोषी असतील त्यांच्याबाबत नागरिकांनी लेखी तक्रार केली तर त्यांच्यावरही चौकशी अंती निलंबन कारवाई केली जाईल।